वीर समर्थ शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 89. जनी भोजनी नाम वाचे वदावे अति आदरे गद्य घोषे म्हणावे हरी चिंतने अन्न सेवित जावे तरी से हरी पाविजे तो स्वभावे. खरं म्हणजे हा जो श्लोक आहे ना, हा श्लोक अतिशय सोपा आहे आणि अशा या सोप्या श्लोकाचं मी तुमच्या समोर चिंतन मांडणं म्हणजे काय आहे, सूर्याच्या समोर दिवा घेऊन उजेड दाखवण्याचा प्रकार आहे. मज पामर आहे काय थोडंफार. तुम्ही सगळे ज्ञानी माणसं आहात आणि समर्थांनी क्लिष्ट भाषा सोडून अतिशय सोप्या सोप्या शब्दामध्ये उपदेश केलेला आहे. जनी जनी म्हणजे या जगामध्ये विश्वामध्ये वावरताना संसार प्रपंचामध्ये असताना किंवा सकाळी उठल्यापासून रात्रीच्या झोपेपर्यंत आपण जो जो काही काळ घालवतो ना इतरांच्या सहवासामध्ये त्याला जनी. पुढे काय म्हटले, भोजनी अन्न ग्रहण करताना काय करावे, नाम वाचे वदावे त्या भगवान परमात्म्याचं त्या श्रीरामाचं वाचे वदावे म्हणजे मुखाने कायम सतत नामस्मरण करावे, चिंतन करावे. वदावे मुखाचं काम काय करायचं, काय असतं, वदन करणे. पण आपलं मुख काय करतंय, अन्न ग्रहण करते. समर्थांनी त्याला पण सांगितलेलं आहे की ते सुद्धा करताना काय करावं. देहाच्या पालन पोषणासाठी अन्न ग्रहण केलंच पाहिजे, पण ते करत असताना काय करावं की त्या भगवान परमात्म्याला आठवावं, स्मरण ठेवावं. पुढे पुढे मी सांगेन तुम्हाला की अन्न ग्रहण करताना काय करावं, काय करू नये. हरी चिंतने अन्न सेवित जावे. हरीचं चिंतन करायचं. कधी कधी करायचं तर सततच करायचं. खरं म्हणजे हरीचं चिंतन नित्यनेम जे काही काम करत असताना ते हरीचं चिंतनच करायचंय. परंतु आपण जे अन्न ग्रहण करणार आहे ते अन्न ग्रहण करण्याचे काही नियम आहेत. खरं म्हणजे काय करतात, अन्न हे पवित्र करावं. कधी पण नाही. आपण बऱ्याचशा वेळा ऐकतो अन्नामध्ये दोष असतात. जैसे खावे अन्न तैसे व्हावे मन. तुम्ही जसं अन्न खाणार आहात तसं म्हणून. पण काय करायचं, त्या मनाला जे आहे ना शुद्ध ठेवण्यासाठी अन्न सुद्धा शुद्ध, सात्विक आणि पवित्र असावं. अन्न ग्रहण करताना काही नियम आहेत, अन्न बनवणाऱ्यांचे काही नियम आहेत. आमचे गुरुमाता त्यांच्या जीवनामध्ये घडलेला एक प्रसंग आहे. काय झालं की त्यांना एका ठिकाणी भोजनाचं आमंत्रण आलं. खरं म्हणजे त्यांच्याकडून ती चूक घडली आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी तुमच्याकडे भोजनासाठी येईल. कुटुंब तसं सात्विक होतं आणि त्या गुरुमाता त्यांच्याकडे भोजनासाठी गेल्या, भोजन करून आल्या आणि त्या दिवशी त्यांच्या मनामध्ये विषाद निर्माण झाला, विषय निर्माण आले, विचार यायला लागले, धरावे, मारावे, तोडावे असं सारखं ते व्हायला लागलं. आणि मग हे करत असताना काय झालं, असं त्यांना बेचैनी निर्माण झाली. आणि मग ते त्यांचे गुरुवारी आनंद बाबूंच्याकडे गेले. आनंद बाबूंना सांगितलं की असं असं होतंय म्हणे. त्यांनी सांगितलं की आज काय केलं म्हणे, आज अशा अशा ठिकाणी मला भोजनाचं आमंत्रण होतं आणि भोजनाला तिकडे गेले होते.
त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्यांच्याकडे भोजनाला गेला होतात ते कुटुंब चांगलं आहे, परंतु तो अन्न बनवणारा त्यांच्याकडे जो आचार्य होता ना, तो पूर्वीच्या काळी त्याचा खाटकाचा धंदा होता. आणि मग काय झालं की त्याच्या मनामध्ये काय विचार आले असतील ना, आणि ते त्याचे दोष अन्नाला लागले. त्यानंतर त्यांनी कानाला खडा लावला. प्रत्येकाला जीवनामध्ये घडणं शक्य नाहीये करणं, परंतु काही गोष्टीमध्ये सुधारणा करता येऊ शकतात, पथ्य पाळता येत आपल्याला. अन्न बनवणारे जे असते आपली स्वयंपाकीन किंवा घर मालकीन, किंवा जे अन्न रांधते, जे स्वयंपाक करते, तिची वृत्ती सात्विक असावी. आपण कीर्तनामध्ये बऱ्याच वेळा ऐकतो की देवाचं नामस्मरण करताना केलेलं जे अन्न असतं ते पवित्र होतं. खरं म्हणजे ते बरोबर आहे. अन्न बनवताना पण पवित्र पाहिजेच, पण अन्न ग्रहण करताना सुद्धा ते त्याच्यामध्ये पवित्र आलं पाहिजे. अन्न शिजवल्यानंतर त्याचा सर्वात प्रथम काय करावं तर देवाला भोग लावावा. भोग लावताना सुद्धा काही मंत्र म्हणायचे असतात. नैवेद्यम समर्पयामी, हे भगवंता, आज जो काही प्रसाद बनवलेला आहे मी ग्रहण करण्यासाठी, तो मी तुझ्या समोर तुला अगोदर अर्पण करत आहे. तर मी जो काही मोळ्या भावाने जो बनवलेला आहे, मिरची चटणी भाजी भाजी तुमची जे काही असेल, तुम्ही जो जो तुमच्या भक्षणासाठी पदार्थ बनवाल तो अगोदर पहिला काय करा, त्या भगवान परमात्म्याला अर्पण करा. हा कर्माचा भाग आहे. तुम्ही जे काही कर्म कराल ते अगोदर त्याला अर्पण करा, त्याला साक्षी ठेवून अर्पण करा, त्याला चिंतन ठेवून अर्पण करा, तर तो नैवेद्य त्याला अगोदर अर्पण करा. तुम्ही काय चटणी भाकरी असू द्या. स्वयंपाक बनवतानाची एक घटना सांगतो. मी लहानपणी मामाच्या गावी माझं शिक्षण झालं, 5वी 10वी केडगाव हायस्कूलला. आमची जी आजी होती ना, आजी मोठी सात्विक होती. ती पहिली भाकरी झाली की त्या भाकरीचा एक तुकडा आणि पाण्याचा थोडा शिंतोडा ते काय करायचे, अग्नीमध्ये टाकायची. ज्या अग्नीपासून हे अन्न तयार झालेलं आहे ना, त्या अग्नीला पहिले ते नैवेद्य द्यायचे. आणि माझ्या आजीचा स्वभाव असा होता, त्यामुळे काय व्हायचं, त्यामुळे काय व्हायचं की ते अन्न पवित्र बनायचं. आणि मला आठवतंय की आमच्या आजीच्या घरी कधी कुणी माणूस आला, अतिथी आला, तर तो निर्मुखी जात होता. आजी त्याला प्रेमाने खाऊ पिऊ घालायची, तसेच पाठवायची. हा काही संस्कारचा भाग झाला. काळ बदललेला आहे, जग बदललं, माणसं तीच आहेत, वृत्ती बदलली. 28 युग भगवान परमात्मा आहे, त्याची जी शिकवण आहे ती संतांनी आत्मसात केली. आणि पुढच्या पिढीसाठी त्यांनी काय केलं की लिखाण करून ठेवलं की तुम्ही या मार्गाने चाला. आपल्याला वेगळं काही करावं लागत नाही ना. मला सांगा, पूर्वीची जी काही लोक करत होते त्यासाठी त्यांना काय पैसे खर्च करावे लागत होते का? साध्या साध्या गोष्टी होत्या. पूर्वीच्या काळी पैसा नव्हता पण माणसं सुखी होती. आज पैसा आलाय पण माणसं दुःखी आहे. याला कारण काय आहे? वृत्ती बदलली. जनी भोजने नाम वाचे वदावे. जगामध्ये असताना भोजन करताना आपल्या मुखाने काही देवाचं नामस्मरण करायला पाहिजे. पूर्वीच्या काळी लोक बोलत होते आणि आत्ताचे लोक बोलत नाहीत का? वाचा तीच आहे, विचार बदलले. सात्विक विचार कमी कमी होत चाललेले आहेत. आणि याला कारणीभूत काय आहे तर आजूबाजूची परिस्थिती. म्हणून काय असावं, दृष्टी स्वच्छ ठेवावी, प्रत्येकामध्ये भगवान परमात्मा पाहावा. आणि असं झालं की तुमची सात्विक वृत्ती निर्माण होईल. अति आदरे गद्य घोषे म्हणावे. आपण काय करतो, या पंढरीच्या वारीने जाताना नामस्मरणाचा घोष करतो. ओरडतात सगळेच, पण त्याच्यामध्ये काय पाहिजे? आदर पाहिजे, सात्विकता पाहिजे. आमचे एक मित्र होते, भजन करताना अक्षरशः त्यांच्या डोळ्यामधून पाणी यायचं बऱ्याचशा वेळा. देवाचं गुणगान करताना त्यांना काय व्हायचं की तो जो कुठला अभंग येत असेल ना, त्या अभंग मध्ये भगवान परमात्म्याला ते पाहिजे की भगवान परमात्म्याने कशा कशा कला केल्या, त्यांच्या जीवनामध्ये काय काय दुःख आलं. आता माझ्या चिंतनानंतर आज घाटीवरती चिंतन आहे. त्या तुकाराम महाराजांनी आयुष्यभर काय केलं? गद्य घोष, म्हणजे देवाचं भगवंताचं नामस्मरणच केलं ना. तर आपण सुद्धा तसं नामस्मरण चिंतन करावं.
आणि हे चिंतन कधी येईल? जेव्हा तुमची वृत्ती सात्विक होईल. वृत्ती सात्विक कधी होईल? तर तुम्ही अन्न सात्विक खाल त्यावेळेस. आपण समोर भोजन पात्र आलेलं आहे, अशा वेळी आपलं मन शांत ठेवावं. उजव्या हाताने डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यावं. त्या ताटाभोवती पाणी भरवताना काही मंत्र म्हणावे लागतात. त्या अन्नामध्ये सात्विकता आली पाहिजे. मी तुमच्या 1 मिनिट गेलेला आहे, पण मी खास घेणार आहे, तो गरजेचा आहे. एक मंत्र म्हणावा. अन्न ब्रह्मम रसम विष्णू भोक्तो देवो जनार्दनम एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्न दोषेन लिप्यते. म्हणजे जे काही मी अन्न ग्रहण करणार आहे, अन्न हे रस आहे, अन्न हे परब्रह्म आहे, विष्णू हा रस आहे, आणि जो मी ग्रहण करणार आहे भोक्ता, तो मी जनार्दन आहे, आणि ह्या अन्नाचा दोष मला लागू नये असा मंत्र म्हणून ते अन्न ग्रहण करावे. आपण भोजन करताना श्लोक म्हणतो, त्यामुळे ते अन्न पवित्र होतं. आजच्या चिंतनामध्ये इतकंच. जय जय रघुवीर समर्थ.